6-7 चमचे तूप घ्यायचं, अर्धा वाटी दही घ्यायचं, छान मिक्स करायचं. त्याच्यामध्ये आवडीनुसार आपल्या चवीनुसार गोड साखर टाकायची आणि 1 वाटी दूध टाकायचं, छान मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये मावेल एवढा रवा टाकायचा आणि ते 20 ते 30 मिनटं छान साईडला ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर मग काय करायचं, अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकायचं, 1 चमचा व्हॅनिला इसेन्स टाकायचं. इसेन्स नसेल तर वेलची पावडर टाकली तरी चालेल. एका डब्याला छान तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गव्हाच्या पिठाने त्याला कोटिंग करून घ्यायचं छान. आणि त्याच्यामध्ये आपलं जे रव्याचं बॅटर आहे त्या बॅटरला त्याच्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकायचा आणि छान मिक्स करून त्या डब्यामध्ये ठेवायचं, टाकायचं. आणि डबा काय करायचा, छान 3 वेळा टॅप करायचा आणि एक पातेलं गॅसवर ठेवायचं. त्याच्यावर ते 10 मिनटं अगोदर ठेवायचं प्रीहीट होण्यासाठी. त्याच्यात एक प्लेट ठेवायची आणि त्याच्यामध्ये आपलं हे बॅटर ठेवून द्यायचं 30 मिनटासाठी. 30 मिनटानंतर आपला केक रेडी. यंगर बेकरी स्टाईल रवा केक आपला छान असा स्पॉन्जी केक खाण्यासाठी तयार होतो. तर नक्की बनवा आणि खाऊन बघा.